प्रयत्नाने, काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नाने आपण निजीकरणामधून राष्ट्रीयकरणामध्ये पोहोचलो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला आज जो पगार असो किंवा इतर भत्ते असो, सुविधा हे आपल्याला मिळत आहे हे विसरता कामा नये सर. अनेक सरकारे आली, परंतु आता गेल्या 10 वर्षाचा इतिहाससुद्धा आपल्याला माहिती आहे की किती स्पीडने, तेजीने निजीकरण होत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किती महत्त्वाची आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, इथे आपल्या सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे की आपले जे लँड होस्टी आहेत, आमचे जे शेतकरी आणि इतर कास्तकार बंधू जे आहेत त्यांची मुलं इथे लागतात, ही सुद्धा देण राष्ट्रमाता इंदिराजीची आहे. आणि परंतु आता इथे आपण बघत आहोत की आपली जी मुलं लागत आहेत त्यांना सर्वांना इतर नागपूरला किंवा अनेक ठिकाणी जावं लागत आहे. हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. तसंच आपल्या इथे ठेकेदारी मजदूर आहेत आणि त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये न्याय देणं आपल्याला गरजेचं आहे. त्यांचंसुद्धा शोषण सुरू झालेलं आहे. असे अनेक मुद्दे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पंचसूत्रीमध्ये सुद्धा आपण वाचला असेल आणि तो आपल्यासाठी सर्व बहुजनासाठी किती महत्त्वाचा आहे. आपण जाती जनगणना जी आहे, जिथे जिथे काँग्रेस आणि आघाडीची, इंडिया आघाडीची सरकार आहे तिथे जात जनगणना जी आहे ती चालू झालेली आहे आणि ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे आपल्याला माहिती आहे. याविषयी विस्तृत जानकारी आपल्याला सुभाषभाऊ देतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्याच्या 2024 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या राजुरा विधानसभेच्या प्रचारासाठी आज आम्ही इथं आपल्यासमोर आपला प्रचार करण्यासाठी उभे झालेलो आहोत. आपल्याला कल्पना असेल की मी स्वतः एक काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि काँग्रेस पक्ष या देशामध्ये संविधान जे आहे पक्षाचं ते आम्ही सेक्युलर निधर्मीपणावर आमचा विश्वास आहे. न जात ते न पात ते मोरलं की हात ते असा आमचा नारा आहे. आपण सगळे लोक आज धरतीपुत्र म्हणा, भूमिपुत्र म्हणा, या WCLमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जिंकून जर आलेले आहे, ती सगळं जर कोणाची देण असेल तर राष्ट्रमाता श्रीमती इंदिरा गांधी. या सगळ्या कॉलरीज एकाकाळी प्रायव्हेट मालकाच्या कॉलरीज होत्या. मला कल्पना असेल की या डागा असो की सराफ असो, हे सगळे लोक मालक होते आणि मालकाची जी पॉलिसी होती की कमीत कमी मजूर आणि जास्तीत जास्त काम. त्यावेळेस तर इन्क्लाइंड माइंड होती, ओपन कास्ट नव्हत्या. पण तरीसुद्धा ज्या प्रकारे श्रीमती इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केलं आणि मालकशाही नष्ट करून कुठेतरी तुमच्या हातामध्ये या सगळ्या माहिती दिल्या. नंतर मग रिक्रुटमेंट पॉलिसी 1, 2, 3, 4 अशा पॉलिसीज आल्या आणि ज्या ज्या लोकांच्या शेतकरी पुत्रा जमिनी घेतल्या गेल्या त्या प्रत्येकाला नोकरी आणि तिथं स्थानिक ठिकाणी नोकरी देण्याचं काम तत्कालीन कोल इंडियाने केलं. परंतु आताच्या या नरेंद्र मोदीच्या काळामध्ये एक तर जे राष्ट्रीयकरणामधील कोल इंडिया होतं ते निजीकरणाकडे चाललं आहे हळूहळू. अनेक कोल ब्लॉक्स प्रायव्हेट कंपनीला दिलेले आहे किंवा देऊन राहिलेले आहे. ओपन टेंडर होऊन आलेला आहे, ग्लोबल टेंडर होऊन आलेला आहे. त्यावेळेस तुमचा जो मिळणारा रोज सकाळ संध्याकाळचा जो घास आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न या सरकारचा सुरू आहे. आताच कोणतरी सांगितल्याप्रमाणे अगोदर आमच्या वेस्टर्न कोल फील्डमध्ये 7.5-8 लाख लोक एम्प्लॉई होते काम करत. काही संख्या आता 4 लाखापर्यंत आलेली आहे. 2 लाखापर्यंत आलेली आहे. म्हणजे जवळपास तुम्ही 70% कमी झालेलं आहे. आणि अशीच जर राहिलं पॉलिसी यांची तर तुम्ही जवळपास म्हणजे जसं मालकाच्या जशा कॉलनीज होत्या तशा प्रकारचं कॉलनीचं धोरण यांचं राहणार आहे. त्यामुळे माझी विनंती अशी आहे की ज्या प्रकारे काँग्रेस सरकारने मजुराचं हित बघितलं, काँग्रेसने कधीही
मालकशाहीला चालना दिली नाही. पण हे BJP सरकार जे आहे थोडंसं मालक धार्जिनी सरकार आहे. तुमच्या कोल इंडियामध्येच नाही, आपल्याकडे सिमेंट इंडस्ट्री पण आहे. त्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यांची अशीच भावना आहे. आपल्याला विनंती मी करतो की या राज्यामध्ये सुद्धा ज्या प्रकारे ही महविवाह सरकार, महायुती सरकार जे आहे, त्या महायुती सरकार कसं काय आलं, ते कसं बाळ जन्माला आलं याची कल्पना आपल्याला सगळ्याला आहे. की ज्या मराठी माणसाच्या हितासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली, त्याची अख्खी शिवसेना फोडली या लोकांनी. ज्या माननीय शरद पवार साहेबांनी आपला पक्ष काढून या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सत्ता आणली, त्या शरद पवारचा पक्ष त्या घरच्या सूचनांचा फोडून टाकला. आणि याला कारणीभूत हे दिल्लीचे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून कोणावर ED, कोणावर CD, कोणावर काही अशा केसेस लावून हे पक्ष सगळे फोडले. माझी विनंती अशी आहे की आम्ही एका विचारसरणीवर चालणारे लोक आहोत. आपला वेस्टर्न कोलफिल्डचा जो विचार जर करतो म्हटलं, विशेषतः आपल्या या भागामध्ये बल्लारपूर एरियामध्ये या सगळ्या लोकांना कल्पना आहे की आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असतो. मग ते डिमांडचं काम असो, तुम्ही बघितलं असाल की सास्ती टर्निंगपासून तर तुमच्या बल्लारपूर काट्यापर्यंत रस्ता असो, म्हणजे इतका खराब झाला रस्ता होता. आम्ही 5 कोटी शासनाने मंजूर केले, तो रस्ता अर्धवट राहिला. मग आम्हाला जर पैशाची कमतरता पडली तर आमचे डे साहेब म्हणजे कलेक्टर से एक लेटर मुझे दिला दो, हम WCL से पूरा करेंगे. आम्ही कलेक्टरने पत्र दिलं, WCLनं मग ते काम केलं.